ते अपूर्व आनंदाची क्षितिज होते, समृद्ध रसरशीत अनुभवाचे ते विस्तीर्ण दालन होते। आजही त्या प्रसन्न क्षणाची आठवण झाली की मन भरून येते। उद्या सकाळी पहाटे 5 वाजता शाळेसमोरून गाडी निघणार आहे, हे मुख्याध्यापकांचे शब्द आजही कानामनात रुंजी घालतात। इतकं विलक्षण गोड संचित लाभलं आणि त्या पहिल्या सहलीची स्मरण यात्रा जागी झाली। माझी पहिली सहल इयत्ता चौथीत पूर्ण शिवरायांचे जीवनचरित्र, त्यात आलेले किल्ले, मला किल्ला पाहायचा होता आणि आमच्या शाळेतील सूचना आली, यंदा आपली सहल 25 डिसेंबरला राजगड पाहायला जाणार आहे। खरंच मावळातल्या अत्युच्च शिखरावर असलेला राजगड किल्ला, गडांचा राजा आणि राजांचा गड, स्वराज्याच्या राजधानीचे ठिकाण। मी ठरवले आपण सहलीला जायचे। सहलीची फी होती 300 रुपये। घरची परिस्थिती बेताची, घरची ओढाताण, पैसे कसे भरणार याची मला काळजी लागली। पण मला आठवले स्वावलंबन हे शिक्षण। मी शेतकरी घरची कामे करून पैसे जमा केले, एवढा तो आनंद। एकदाचा सहलीचा दिवस उजाडला, सहल जाणार म्हणून मला रात्रभर झोपच लागत नव्हती। सारखं उठून घड्याळ पाहायचं, पण आई मला सांगितलं झोप, मी तुला उठवतो। मग मी झोपी गेलो, तरी मला 4ला जाग आली। उठून पाहतो तर काय, आईचा स्वयंपाक झाला होता। कांद्याचं पिठलं, भाकरी, शेंगदाणा चटणी, दही, लोणचं, नुसतं तोंडाला पाणी सुटलं। पटकन प्रात्यविधी उरकले व तयार झालो। वडील मला सोडवायला आले, तरी अजून शाळेच्या पटांगणावर कोणीच नव्हतं। वडील रागवणार पण गप्प बसले। मग शिक्षक आले, वडिलांनी मला त्यांच्या ताब्यात दिले। सरांबरोबर राहा अशा वेगवेगळ्या सूचना देऊन झाल्या। खर्चासाठी जवळचे 100 रुपये दिले। एकदाची गाडी आली, मित्र कंपनीचा नुसता चिवचिवाट, काय बोलू न काय ऐकू असं झालं होतं। थोड्याच वेळात गाडी थांबली। गाडीतून उतरताना मित्राचा पाय मुरगळला। मला वाटले अपशकुन झाला, पण सरांनी मला समजावून दिले, विज्ञान किती पुढे गेलं आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढव। सकाळी 9:30 वाजता आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो। सरांनी मार्गदर्शक सूचना केल्या। आम्ही गड चढायला सुरुवात केली। किती प्रचंड आणि भव्य किल्ला आहे। राजगडाचे भौगोलिक स्थान आगळे, उत्तरेला गुंजवणी नदी, दक्षिणेला वेळखंड नदीवर भाटकर धरण, पूर्वेला पुणे सातारा रस्ता, तर पश्चिमेला सह्याद्रीचा घाटमाता, धरणाचे अथांग जलाशय आणि सृष्टी सौंदर्य पाहून मला परत परतावंसं वाटतच नव्हतं। आमच्या बरोबर एक मार्गदर्शक होता, त्यानं किल्ल्याची छान माहिती सांगितली। हा किल्ला उपडे ठेवलेला सिलिंग फॅन सारखा आहे। मध्यभागी पंख्याचा उंचवटा म्हणजे बाले किल्ला, पंख्याची 3 पाती म्हणजे पद्मावती, सुवेळा व संजीवनी या 3 माच्या। अशा भव्य आणि ऐतिहासिक किल्ल्याचे दर्शन घेताना माझा अभिमानाने भरून आला। त्याचे वैभव मी डोळे भरून पाहिले। राजगडावर दुपारचे जेवण छान अंगत पंगतीने झाले। गाडीतून परतताना गाणी, गोष्टी, जोक्स, भेंड्या खेळत होतो। घरी येताना चालून पाय दुखत होते, तरी मला झोपेत राजगड दिसत होता। सहलीचा दिवस संपला, पण मनाची क्षितिजे विस्तारली आणि त्या क्षितिजापर्यंत पाहू शकणारी नजर आम्हाला अपूर्व सहलीने दिली। धन्यवाद।